या बातमीपत्राचे प्रायोजक आहे श्री निखिल पोटाबत्ती यांच्या व्यवस्थापनाखाली सुरू असलेला कोंडल फंक्शन हॉलच, डॉक्टर श्वेता हुले पाटील यांचे वैष्णवी स्किन केअर अँड लेझर क्लिनिक, डॉक्टर सूर्यप्रकाश राजेश कोठे यांचं कोठेज गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड जीआय इंडोस्कोपी सेंटर, डॉक्टर बीपी उबाळे यांचे आयुष हॉस्पिटल. सोलापूरचा विकास हा जनविकास क्रांती सेनेचा ध्यास. सोलापूरच्या विकासासाठी जनविकास क्रांती सेनेत सामील व्हा. सत्ताधाऱ्यांनी गेल्या 15 वर्षात सोलापूरला भकास केलाय, म्हणून सोलापूरचा विकास करण्यासाठी जनविकास क्रांती सेनेत सामील होऊन जनविकास क्रांती सेनेच्या माध्यमातून निवडणूक लढवूया असं आवाहन सोलापुरातील सर्व इच्छुक उमेदवारांना जनविकास क्रांती सेनेचे अध्यक्ष विष्णू कारंपुरी महाराज यांनी केलं. जनविकास क्रांती सेना पक्षाच्या कार्यकारिणीची बैठक आज संपन्न झाली. या बैठकीत 25-26च्या महापालिका निवडणुका कामकाजाबाबत रणनीती ठरवण्याबाबत चर्चा करून आराखडा तयार करण्यात आला. सोलापूरचा विकास हाच ध्यास ठेवून कामकाज करण्याचं ठरलं. यावेळी बैठकीचे अध्यक्ष विष्णू कारंपुरी महाराजांनी बैठकीत संबोधताना म्हटलंय की सोलापूर शहर हे खेडेगावाप्रमाणात झालंय, म्हणून शहरवासियांना नागरी सुविधांसाठी झगडावं लागतंय. यासाठी या निवडणुकीत विकासाच आपला ध्यास म्हणून कामकाज करू असं म्हणाले. त्याचबरोबर ज्या इच्छुक उमेदवारांनी आपापल्या पक्षाकडे उमेदवारीसाठी अर्ज भरलेत पण पक्षाने उमेदवारी नाकारली आणि अपक्ष म्हणून निवडणूक लढवू इच्छितात अशा उमेदवारांनी जनविकास क्रांती सेनेत सामील होऊन याने बी फॉर्म संपादन करून घ्यावे असं आवाहन सर्व नागरिक बंधू भगिनींना केलं. विष्णू कारंपुरी महाराज यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या जनविकास क्रांती सेनेच्या बैठकीत त्यांच्या समवेत जनविकास क्रांती सेनेचे पदाधिकारी, त्याचबरोबर रेखा आडकी, पद्मा मॅकल, सविता दासरे, विठ्ठल कुराडकर, रामबाई माट्टेटी, कस्तुराबाई गायकवाड, श्रीनिवास बोगा, लक्ष्मी गुंटला, लक्ष्मी रच्चा, लक्ष्मी इमोल, गुरुनाथ कोळी, नरसम मालपुरी, लक्ष्मीबाई इप्पा, सुवर्णा चनमल, सुनीता चव्हाण, गौराबाई बाले, पप्पू शेख, प्रसाद जगताप यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. जनविकास क्रांती सेना पक्षाच्या बैठकीत मार्गदर्शन करताना अध्यक्ष विष्णू कारंपुरी महाराज, पदाधिकारी, महिला कार्यकर्ते, बंधू भगिनी दिसत आहेत. आज सोलापूर महानगरपालिकेच्या 25-26 सालाच्या सार्वत्रिक निवडणुकी संदर्भामध्ये जनविकास क्रांती सेना या पक्षाची बैठक, कार्यकारिणी पदाधिकारी बैठक संपन्न झाली. या बैठकीमध्ये निवडणुकीचं, प्रचाराचा, उमेदवाराचा याचं पूर्णपणे रूपरेषा आणि कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेले आहे. आणि त्याचबरोबर या बैठकीमध्ये आपल्या पक्षाचा मुख्य अजेंडा राहील की सोलापूरचा विकास आमचा एकच ध्यास, अशा प्रकारच्या अजेंड्याने आम्ही सोलापूर महानगरपालिका निवडणुकीमध्ये भाग घेतलेला आहोत की आम्ही लढत आहोत. त्याचबरोबर सोलापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये जे कुठल्याही पक्षात इच्छुक असू द्या किंवा ज्यांना आपल्याला पक्षाने न्याय दिला नाही किंवा पक्षाने उमेदवारी दिली नाही, अशाने देखील आमच्या जनविकास क्रांती सेनेच्या कार्यालय संपर्क साधून आपल्या एबी फॉर्म संपन्न करण्यासाठी किंवा एबी फॉर्म मिळवण्यासाठी संपर्क साधावा. आणि आम्ही जनविकास क्रांती सेनेच्या माध्यमातून आपल्याला उमेदवारी देण्याची या ठिकाणी ग्वाही देतो. आणि सर्व इच्छुक उमेदवारांना की जे कोणी कुठल्याही पक्षाचा असू द्या, सत्ताधारी असो, विरोधक असो किंवा कुठल्याही पक्षाचा असू द्या, तर आपल्याला उमेदवारी मिळाली नाही आपल्या पक्षाकडून तर त्यांनी नैराश्य, नाराज न होता आपण निवडणूक लढवण्यासाठी आमच्या जनविकास क्रांती सेनेचे दरवाजे खुले आहेत. आपण या ठिकाणी संपर्क साधावा आणि आपलं एबी फॉर्म घेऊन या निवडणुकीमध्ये जनविकास क्रांती सेनेच्या माध्यमातून मैदानात उतरावं असे आवाहन करतो. त्याचबरोबर सर्व माझ्या पदाधिकाऱ्यांना, माझ्या माताभगिनींना विनंती आहे की या निवडणुकीमध्ये सत्ताधाऱ्यांनी राजकीय फक्त खेळी करून सोलापूरला विकासापासून वंचित ठेवलेले आहे. ते आपण आपल्या माध्यमातून विकासाला सुरुवात करण्यासाठी आपण या निवडणुकीमध्ये काम करूया आणि जनविकास क्रांती सेनेचे जास्तीत जास्त उमेदवार निवडून आणण्याचा आपण प्रयत्न करूया. आणि परत एकदा आवाहन करतो की ज्या कोणी इच्छुक आहेत त्यांनी जनविकास क्रांती सेनेच्या एबी फॉर्म घेण्यासाठी आमच्या जनविकास क्रांती सेनेच्या कार्यालयात संपर्क साधावे असे आवाहन करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आयुष हॉस्पिटल, डॉक्टर बीपी उबाळे आणि डॉक्टर कविता बी उबाळे यांच्या मार्गदर्शनाखाली कन्ना चौक पद्मा मंगल कार्यालय येथील आयुष हॉस्पिटल इथं सर्व सोयींनी युक्त वैद्यकीय सेवा उपलब्ध. सुसज्ज ऑपरेशन थिएटर, मुळव्याध, भगंदर, नासू यावर इलाज,
याशिवाय पोटातील सर्व प्रकारच्या ऑपरेशन्स, अपेंडिक्स, पित्ताशयातील खडे, आतड्यांचे विविध आजारांवर उपचार, हर्निया शस्त्रक्रिया, दुर्बिणीद्वारे पोटाच्या शस्त्रक्रिया व तपासणी, बद्धकोष्ठता व गुदद्वाराचे तत्सम आजारांवर आधुनिक उपचार, कॅन्सर निदान व उपचार, स्तनाच्या गाठी व कॅन्सर उपचार, अपघात संबंधित शस्त्रक्रिया, डायबेटिक फूट शस्त्रक्रिया, पायातील शिराच्या आजारांवर उपचार डॉक्टर BP उबाळे आणि डॉक्टर कविता B उबाळे यांच्या आयुष हॉस्पिटलमध्ये उपलब्ध. आयुष हॉस्पिटल प्लॉट नंबर 21A, रविवार पेठ, माता मंगल कार्यालयाजवळ, कन्ना चौक, सोलापूर. फोन नंबर 0217 272 60 95 98 22 60 60 97.